नमस्कार. 7च्या बातमीपत्रात मी शिबानी जोशी आपलं स्वागत करते. सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर. 5 राज्यातल्या विधानसभा निवडणुकीत भाजपाला मिळालेल्या अभूतपूर्व यशाचा पंतप्रधानांच्या उपस्थितीत नवी दिल्लीत जल्लोष. भाजपा संसदीय मंडळाच्या आजच्या बैठकीत 4 राज्यातल्या मुख्यमंत्री पदांसाठी नावं निश्चित होण्याची शक्यता. गोव्यात सत्ता स्थापनेसाठी भाजपाकडून जोरदार प्रयत्न. मगोप आणि गोवा फॉरवर्ड पक्षानं मुख्यमंत्री म्हणून मनोहर पर्रीकरांच्या नावाला दिली पसंती. पंजाब विधानसभा विसर्जित. काँग्रेस पक्षाचे कॅप्टन अमरिंदर सिंग घेणार येत्या 16 मार्चला मुख्यमंत्रीपदाची शपथ. मनातल्या विकारांना नष्ट करून जीवनात आनंदाची उधळण करणारा होळीचा सण देशभरात उत्साहात साजरा. आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार यशवंतराव चव्हाण यांच्या जयंतीनिमित्त आदरांजली. आणि लडाखमध्ये बर्फसृष्टीच्या तडाख्यात वीरमरण आलेले कोल्हापूरचे जवान महादेव तुपारे यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार. नमस्कार. आणि आता सविस्तर वृत्त. 5 राज्यातल्या विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पार्टीला मिळालेल्या अभूतपूर्व यशाचा जल्लोष नवी दिल्लीत करण्यात येतोय. नवी दिल्लीतल्या भाजपा मुख्यालयात विशेष कार्यक्रम सुरू असून पक्षाला मिळालेल्या दणदणीत विजयाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा सत्कार करण्यात आला. पंतप्रधान मोदी स्वातंत्र्यानंतरचे सर्वाधिक लोकप्रिय पंतप्रधान असल्याचं, भाजपाचे अणांचा विजय असल्याचं ते म्हणाले. गरिबांच्या आणि शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी आमचं सरकार आहे असंही त्यांनी सांगितलं. कार्यक्रमाला पक्षाचे नेते आणि कार्यकर्ते मोठ्या प्रमाणावर उपस्थित आहेत. त्यापूर्वी पंतप्रधानांचा रोड शो झाला. रोड शो दरम्यान पंतप्रधानांना अभिवादन करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर गर्दी झाली होती. लोकशाहीत निवडणुकाद्वारे सरकार स्थापण्याचं कार्य होत असलं तरी निवडणुका म्हणजे लोकशिक्षणाचं महापर्व असल्याचं पंतप्रधान मोदी यांनी सांगितलं. निवडणुका म्हणजे लोकशाहीप्रती कटिबद्धता व्यक्त करून राष्ट्र निर्माणात सहभाग वाढवण्याची सुवर्ण संधी आहे असं पंतप्रधान म्हणाले. ते भाजपा मुख्यालयात उपस्थितांना संबोधित करत आहेत. केंद्रीय टीम, राज्यों की टीम, लक्षावधि कार्यकर्ता इस विजय यात्रा के यशभागी हैं. उनको बहुत बहुत बधाई देते हैं. अमित भाई ने पार्टी के अध्यक्ष के रूप में सदस्यता के अभियान के द्वारा पूरे विश्व में सबसे बड़ी लोकतांत्रिक पार्टी के रूप में भारतीय जनता पार्टी को पहुंचा दिया. चुनाव जीतना एक बात है, लेकिन लोकतांत्रिक ढंग से समाज के हर तबके में, भारत के हर भूभाग पर भारतीय जनता पार्टी को पहुंचाना, ये भी लोकतंत्र की एक बहुत बड़ी सेवा है. और हम सबने भी गर्व के साथ दुनिया में जहां जाए वहां, दुनिया में जिसे भी मिलने का मौका मिले उन्हें सीना तान के कहना चाहिए कि हम उस पार्टी के सदस्य हैं जो विश्व में सबसे बड़ा संगठन है. दरम्यान उत्तर प्रदेश आणि उत्तराखंडमध्ये मुख्यमंत्र्यांच्या निवडीबाबत चर्चा करण्यासाठी भाजपा संसदीय मंडळाची बैठक आज होत आहे. गोवा आणि मणिपूरमधल्या सत्ता स्थापनेबाबतही विचारमंथन होण्याची अपेक्षा आहे. देशातल्या 5 राज्यात झालेल्या विधानसभा निवडणुकांचे निकाल काल जाहीर झाल्यानंतर तिथे आता सत्ता स्थापनेच्या हालचालींना वेग आलाय. गोव्यामध्ये त्रिशंकू स्थिती निर्माण झाली असून सत्ता स्थापनेसाठी भाजपा आणि काँग्रेस दोघांनीही प्रयत्न सुरू केलेत.
गोवा विधानसभेच्या 40 जागांपैकी भाजपाला 13 जागा मिळाल्यात. संरक्षण मंत्री मनोहर पर्रीकर यांनी पुन्हा गोव्याचं मुख्यमंत्री पद स्वीकारलं तर भाजपला पाठिंबा देऊ अशी अट मगोपानं घातली होती. त्या पार्श्वभूमीवर भाजपा आमदारांच्या आजच्या बैठकीत मनोहर पर्रीकर यांना मुख्यमंत्री करण्याचा प्रस्ताव एकमतानं मंजूर करण्यात आलाय. या संदर्भात गोव्यातील भाजपा आमदार भाजपा अध्यक्ष अमित शहा यांची भेट घेणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. गोवा फॉरवर्ड पार्टीनं तसंच एका अपक्ष आमदारानंही भाजपाला पाठिंबा दर्शवला आहे. भेजा है, ऊपर कहा है, क्या वो डिसीजन लेते हैं उसके बाद में बताएंगे. सिर्फ विधायक नहीं, गोवा फॉरवर्ड भी एनजीपी कहते हैं. जो विधायक है ना, यानी विधायकों की पार्टी है ना, पार्टी के विधायक जब कहते हैं, बाकी पार्टी भी कह रही है कि मनोहर पर्रीकर आए. जो सपोर्ट देंगे वो कहते हैं, तो इसका विचार करना ही पड़ेगा उसके अंदर. दरम्यान काँग्रेसही गोव्यात सत्ता स्थापनेचा दावा करणार असल्याचं काँग्रेसचे सरचिटणीस आणि गोव्याचे प्रभारी दिग्विजय सिंग यांनी काल पणजी इथे सांगितलं. काँग्रेस विधिमंडळ पक्षानं नेत्याची निवड केल्यानंतर राज्यपालांसमोर सरकार स्थापनेचा दावा सादर करणार असल्याचं ते म्हणाले. काँग्रेसला 17 जागा मिळाल्या असून काँग्रेसला एका अपक्ष आमदारानं पाठिंबा दिला असून राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदाराकडूनही काँग्रेसला पाठिंबा मिळण्याची शक्यता सूत्रांनी वर्तवली आहे. मणिपूरमध्येही त्रिशंकू स्थिती निर्माण झाली असून 60 जागांपैकी काँग्रेसला 28 तर भाजपाला 21 जागा मिळाल्यात. मणिपूरमध्येही सत्ता स्थापनेसाठी भाजपाला आवश्यक पाठिंबा मिळेल असा विश्वास भाजपानं व्यक्त केला आहे. यहाँ तो सिर्फ नेतृत्व मोदी जी का था और डेवलपमेंट का हमारा इशू था. जो कह रहे थे कि भाजपा की 5 सीटें नहीं आएंगी, जवाब उनको देना पड़ेगा. मणिपुर की जनता ने कांग्रेस को रिजेक्ट कर दिया. अगली सरकार भाजपा के नेतृत्व की होगी. मणिपूरमधल्या भाजपाच्या नवनिर्वाचित आमदारांनी राज्यपाल नजमा हेपतुल्ला यांची भेट मागितली आहे. दरम्यान विद्यमान मुख्यमंत्री ओकराम इबोबी सिंग यांची निवड काँग्रेस विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत झाली आहे. पंजाबचे नवे मुख्यमंत्री म्हणून कॅप्टन अमरिंदर सिंग येत्या 16 मार्चला शपथ घेणार आहेत. अमरिंदर सिंग यांची आज काँग्रेस विधिमंडळ दलाचे नेते म्हणून एकमतानं निवड झाली. त्यानंतर त्यांनी नवं सरकार स्थापन करण्याचा दावा करण्यासाठी राज्यपालांची भेट घेतली. दरम्यान पंजाबचे राज्यपाल व्हीपी सिंग बडनोर यांनी आज पंजाब विधानसभा विसर्जित करण्याची घोषणा केली. मुख्यमंत्री प्रकाश सिंग बादल यांनी आज राज्यपालांकडे आपला राजीनामा सुपूर्द केला. त्यापूर्वी बादल यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळाच्या शेवटच्या बैठकीत विधानसभा विसर्जित करण्याची शिफारस केली. पंजाब विधानसभा निवडणुकीत शिरोमणी अकाली दल भाजपा युतीचा पराभव करून तब्बल 10 वर्षांनंतर काँग्रेसला सत्ता मिळाली आहे. विधानसभेच्या 117 जागांपैकी काँग्रेस पक्षानं 77 जागा जिंकल्यानंतर अकाली भाजपा युतीला केवळ 18 जागाच जिंकता आल्या. पदार्पणातच आपनं 20 जागा जिंकत पंजाबमध्ये दुसरं स्थान मिळवलं आहे. जम्मू काश्मीरमध्ये पूंछ जिल्ह्यातल्या कृष्णा घाटी इथे प्रत्यक्ष नियंत्रण रेषेजवळ पाकिस्तानी सैन्यानं आज पुन्हा युद्धबंदी कराराचं उल्लंघन केलं. खडी कांबडा भागातल्या काही भारतीय चौक्यांवर पाकिस्तानी सैनिकांनी दुपारी 12च्या सुमाराला गोळीबार केला. या भागात अजूनही गोळीबार सुरू असून भारतीय जवान त्याला चोख प्रत्युत्तर देत आहेत. मनुष्याच्या मनातील विकारांना नष्ट करून जीवनात आनंदाची उधळण करायला शिकवणारा सण म्हणजे होळी. आज फाल्गुन पौर्णिमेच्या दिवशी होळी हा सण देशभरात मोठ्या उत्साहात साजरा होतो. आजच्या दिवशी संध्याकाळी सर्वत्र होळीचं पूजन करून होळी पेटवतात आणि दुष्ट प्रवृत्ती आणि संकटांचं दहन व्हावं यासाठी प्रार्थना केली जाते. होळीच्या दुसऱ्या दिवसापासून वसंतोत्सवाला प्रारंभ होतो. विविध रंगांची उधळण करून धुलीवंदनानं या वसंतोत्सवाचं स्वागत केलं जातं. कोकणातल्या शिमगोत्सवाला मात्र काही दिवस आधीच सुरुवात झाली आहे. या सणासाठी कोकणात चाकरमानी मोठ्या प्रमाणावर दाखल झालेत. ढोल ताशांच्या गजरामध्ये प्रत्येक गावातल्या ग्रामदेवतेच्या पालखीचं पूजन घरोघरी इथे होत आहे. शिमगोत्सवानिमित्त बाजारपेठाही सजल्या असून विविध कार्यक्रमांचं आयोजनही करण्यात आलं आहे. बाजारपेठांमध्येही गर्दी दिसून येते. कुठेही अनुचित प्रकार घडू नये म्हणून मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त कोकणात तैनात करण्यात आला आहे. वाशिम इथेही आज पर्यावरणपूरक होळी उत्सवाचं आयोजन करण्यात आलं. यावेळी वाशिम इथल्या स्मशानभूमीत स्वच्छता अभियान राबवण्यात आलं आणि तंबाखू, सिगरेट, प्लॅस्टिक कॅरी बॅग यांची होळी करून पर्यावरणपूरक होळी साजरी करण्यात आली. ज्येष्ठ समाजसेवक डॉक्टर हरीश बाहेती, नगरपरिषद उपाध्यक्ष रुपेश वाघमारे, नगरपरिषद सभापती राहुल तुपसांडे तसंच मानसेवा फाउंडेशनचे अध्यक्ष डॉक्टर राजू अगरवाल यावेळी उपस्थित होते. बुलडाणा जिल्ह्यातल्या सर्व धर्मियांचं श्रद्धास्थान असलेल्या सैलानी बाबा यात्रा महोत्सवाची सुरुवातही नारळाच्या होळीनं आज झाली.
दरवर्षी होळीच्या दिवशी हाजी अब्दुल रहमान अर्थात सैलानी बाबा यांच्या दर्ग्यावर चादर चढवल्यानंतर नारळाच्या होळीची विधिवत पूजा करून इथे होळी पेटवली जाते. 5 दिवस चालणाऱ्या यात्रेचा समारोप संदल काढून होत असतो. होळी सणानिमित्त बुलढाणा जिल्ह्यातल्या देऊळगाव साकर्शा इथे काल इसाई माता संस्थानच्या वतीनं राज्यस्तरीय बंजारा होळी महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं होतं. या उत्सवात राज्यभरातील बंजारा समाज बांधवांनी मोठ्या संख्येनं उपस्थित राहून बंजारा समाजाचं पारंपरिक लिंगी नृत्य सादर केलं. गावगावच्या तांड्यांनी एकत्र येऊन दरवर्षीप्रमाणे पारंपरिक होळी इथे साजरी केली. या नृत्यात सहभागी झालेले स्त्री पुरुष हे बंजारा समाजाच्या पारंपरिक वेशभूषेनं नटले होते. यशवंतराव चव्हाण यांच्या जयंतीनिमित्त वर्षा निवासस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यशवंतरावांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून आज अभिवादन केलं. विधानभवनातही चव्हाण यांच्या पुतळ्याला विधानसभेचे माजी सदस्य मधू चव्हाण यांनी पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहिली. विधानमंडळ सचिवालयाचे प्रधान सचिव डॉ अनंत कळसे यांनीही गुलाबपुष्प अर्पण करून यावेळी अभिवादन केलं. कराड इथे कृष्णा कोयनेच्या प्रीतिसंगमावरील त्यांच्या समाधीवर फुलं वाहून स्थानिकांनी आज आदरांजली वाहिली. दिल्लीतल्या महाराष्ट्र सदनातही यशवंतराव चव्हाण यांच्या प्रतिमेला निवासी आयुक्त आणि सचिव आभा शुक्ला यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं. अंगभूत नेतृत्वाचा ठेवा लाभलेल्या यशवंतराव चव्हाण यांनी महाराष्ट्र तसंच देशाच्या राजकारणावर मोहर उमटवली. त्यांच्या राजकीय नेतृत्व गुणामुळे 1 मे 1960 मध्ये निर्माण झालेल्या महाराष्ट्राचं नेतृत्व करण्यासाठी एकच नाव निर्विवादपणे ठरलं. ते नाव होतं यशवंतराव चव्हाण. महाराष्ट्राला त्यांनी विकासाचा वसा दिला. कल्पक योजनांच्या अंमलबजावणीतून देशात महाराष्ट्राला अग्रस्थानावर मार्गस्थ केलं. सहकाराची चळवळ त्यांनीच फुलवली. पंचायत राज, राज्य पंचवार्षिक योजना, कोल्हापूर बंधाऱ्याचा प्रचार, कोयना उजनी या प्रमुख प्रकल्पांच्या उभारणीला गती, 18 सहकारी साखर कारखान्यांची स्थापना, मराठवाड्यात आणि कोल्हापुरात विद्यापीठांची स्थापना, कृषी विद्यापीठांच्या उभारणीत त्यांनी पुढाकार घेतला. मराठी साहित्य संस्कृती महामंडळ आणि विश्वकोश मंडळाची स्थापना. यशवंतरावांच्या राजकारणी तसंच रसिक साहित्यिक कर्तृत्वाची ही झलक. राज्य उभारणीत त्यांनी विकास कामांना गती दिली. अमोघ वक्तृत्वानं सभा जिंकणं असो किंवा विरोधकांनाही मुद्दा पटवून देणं असो, त्यांच्या भाषणाची भुरळ नेहमीच सगळ्यांवर पडायची. केंद्रातही त्यांनी आपला ठसा उमटवला. 1962 मध्ये चीन युद्धावेळी या ढाण्या वाघानं संरक्षण मंत्री पदाची जबाबदारी सांभाळली होती. हिमालयाच्या मदतीसाठी हा सह्याद्री धावला होता. उपपंतप्रधान, केंद्रीय गृहमंत्री, संरक्षण मंत्री पद कोणतंही असो, यशवंतराव तिथं छाप सोडत. राजकारणी म्हणून कणखर असणारा हा माणूस शब्दांच्या गावात मात्र हळवा व्हायचा. सह्याद्रीचे वारे, युगांतर, ऋणानुबंध तर कृष्णाकाठ ही आत्मचरित्रात्मक साहित्य संपदा हे त्याचंच बोलकं उदाहरण. त्यांनी माहितीवर विपुल लेखन केलं. विविध क्षेत्रातल्या दिग्गजांशी स्नेहाचे संबंध असल्यानं त्यांचं व्यक्तिमत्व पूर्णार्थानं समृद्ध होतं. आदर्शवतच. सामान्यांना आपले वाटणाऱ्या यशवंतरावांना त्रिवार मानवंदना. लेह लडाखमधल्या दराज सेक्टरमध्ये कर्तव्य पार पाडत असताना प्रचंड बर्फवृष्टीत सापडून वीरमरण आलेले कोल्हापूर जिल्ह्यातील शहीद जवान महादेव तुपारे यांना आज लष्करी इतमामात अखेरचा निरोप देण्यात आला. चंदगड तालुक्यातल्या महिपाळगड या तुपारे यांच्या मूळ गावी हे अंत्यसंस्कार करण्यात आले. कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी राज्य शासनाच्या वतीनं पुष्पचक्र अर्पण करून त्यांना आदरांजली वाहिली. महिपाळगड गावातून शहीद महादेव तुपारे यांच्या पार्थिवाची अंत्ययात्रा काढण्यात आली. यावेळी लोकांनी त्यांच्या पार्थिवावर पुष्पवृष्टी केली. लष्कराच्या तसंच पोलीस दलाच्या जवानांच्या तुकडीनं बंदुकीच्या 3 फैरी हवेत झाडून तसंच बिगुल वाजवून शहीद तुपारे यांना अखेरची मानवंदना दिली.
दरम्यान शहीद तुपारे यांच्या कुटुंबियांच्या मागे राज्य शासन खंबीरपणे उभं राहील अशी ग्वाही चंद्रकांत पाटील यांनी यावेळी दिली. राज्य शासनाच्या वतीनं तुपारे यांच्या कुटुंबियांना 8 लाख रुपयांची मदत प्राधान्यानं दिली जाईल असंही पाटील यांनी यावेळी सांगितलं. छत्तीसगडच्या सुकमा जिल्ह्यात भेज्जी इथे काल केंद्रीय राखीव पोलीस दलाचे जवान आणि नक्षलवादी यांच्यात झालेल्या चकमकीत 12 जवान शहीद झाले. त्यामध्ये महाराष्ट्रातल्या भंडारा, चंद्रपूर आणि वर्धा जिल्ह्यातल्या 3 जवानांचा समावेश आहे. शहीद जवान प्रेमदास मेंढे यांच्या पार्थिवावर आज वर्धा जिल्ह्यातल्या पुलगाव इथल्या सैनिक स्मशानभूमीत मेंढे यांना अखेरचा निरोप देण्यात आला. पोलीस आणि केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या जवानांनी त्यांना मानवंदना दिली. चंद्रपूर जिल्ह्यातले शहीद जवान नंदकुमार देवाजी आग्राम यांच्यावर बारडा या मूळ गावी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहिर आणि पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी यावेळी पुष्पचक्र अर्पण करून आदरांजली वाहिली. शासनानं 3ही शहीदांच्या कुटुंबियांना प्रत्येकी 10 लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे. उत्तर भारतात अनेक ठिकाणी आज पहाटे पावसानं हजेरी लावली. राज्यातही मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात सरासरीपेक्षा तापमानात घट दिसून येते. महाबळेश्वर इथे पारा चांगलाच घसरला असून आज सकाळी 3 अंश सेल्सिअस इतक्या तापमानाची नोंद झाली आहे. कडाक्याच्या थंडीमुळे वेण्णा लेक, स्मृतिवन परिसरात दवबिंदू गोठले आहेत. सलग 3 दिवस झालेल्या सुट्ट्यांमुळे महाबळेश्वर इथे आलेले पर्यटक थंडीचा आनंद लुटत आहेत. मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी येत्या 2 दिवसात पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे. राज्यातल्या हवामानाविषयी मुंबई हवामान विभागाचे उपमहासंचालक कृष्णानंद होसाळीकर यांनी दूरध्वनीवरून केलेलं विश्लेषण आता ऐकूया. भारतीय हवामान विभागाने संपूर्ण महाराष्ट्रासाठी येत्या 5 दिवसासाठी जे पूर्वानुमान दिलं आहे त्यामध्ये त्यांना असं म्हटलंय की सध्याची जी परिस्थिती आहे जिथे कमाल तापमान संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सरासरीपेक्षा 2 ते 3 डिग्री कमी आहे त्यामध्ये येत्या 4 ते 5 दिवसांमध्ये परत एकदा आपल्याला वाढ दिसण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवलेली आहे. त्याचप्रमाणे 3ऱ्या 4थ्या दिवशी म्हणजे सर्वसाधारणतः बुधवार गुरुवारपासून दक्षिण मध्य महाराष्ट्र खास करून आणि मराठवाड्याच्या काही भागांमध्ये आणि विदर्भामध्ये पण त्या सर्व ठिकाणी गडगडाटासह पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवलेली आहे. बाकी सर्व ठिकाणी हवामान जे आहे ते सर्वसाधारणतः शुष्क, ज्याला आम्ही ड्राय म्हणतो, तसे राहण्याची शक्यता आहे. गेल्या काही दिवसांमध्ये, गेल्या 2 दिवसांमध्ये खास करून मुंबई आणि महाराष्ट्रामध्ये जे वारे वाहत आहेत संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ते नॉर्थ वेस्टर्ली वारे असल्या कारणाने सगळीकडे कमाल तापमानामध्ये आणि त्याचप्रमाणे किमान तापमानामध्ये पण आपल्याला थोडीशी जी आहे ती कमी दिसते आहे. पण त्याच्यामध्ये परत एकदा येत्या उन्हाळ्याच्या दिवसामुळे परत एकदा त्याच्यामध्ये वाढ आपल्याला दिसणार आहे. तापमान अंश सेल्सिअसमध्ये मुंबई कमाल 31, किमान 17, नागपूर 33 आणि 17, पुणे 31 आणि 10, औरंगाबाद 31 आणि 15, नाशिक 30 आणि 10, कोल्हापूर 33 आणि 14, रत्नागिरी 30 आणि 19, सोलापूर 35 आणि 15 आणि अमरावती कमाल 32 आणि किमान 12 अंश सेल्सिअस. ठळक बातम्या पुन्हा एकदा. 5 राज्यातल्या विधानसभा निवडणुकीत भाजपाला मिळालेल्या अभूतपूर्व यशाचा पंतप्रधानांच्या उपस्थितीत नवी दिल्लीत जल्लोष. भाजपा संसदीय मंडळाच्या आजच्या बैठकीत 4 राज्यातल्या मुख्यमंत्री पदांसाठी नावं निश्चित होण्याची शक्यता. गोव्यात सत्ता स्थापनेसाठी भाजपाकडून जोरदार प्रयत्न. मगोप आणि गोवा फॉरवर्ड पक्षानं मुख्यमंत्री म्हणून मनोहर पर्रिकरांच्या नावाला दिली पसंती. पंजाब विधानसभा विसर्जित. काँग्रेस पक्षाचे कॅप्टन अमरिंदर सिंग घेणार येत्या 16 मार्चला मुख्यमंत्रीपदाची शपथ. मनातल्या विकारांना नष्ट करून जीवनात आनंदाची उधळण करणारा होळीचा सण देशभरात उत्साहात साजरा. आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार यशवंतराव चव्हाण यांच्या जयंतीनिमित्त त्यांना आदरांजली. आणि लडाखमध्ये बर्फवृष्टीच्या तडाख्यात वीरमरण आलेले कोल्हापूरचे जवान महादेव तुपारे यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. आज देशभरात होळी सण मोठ्या उत्साहात साजरा होतोय.
होळीचं पूजन करून होळी पेटवली जाते आणि समाजातल्या दुष्ट प्रवृत्तींचं दहन हो यासाठी प्रार्थना केली जाते. होळी या सणाचं सामाजिक महत्त्व आणि या सणाचं कालानुरूप बदल जाणारं स्वरूप याविषयी अधिक चर्चा करण्यासाठी सामाजिक कार्यकर्त्या विजया आयरे यांना आज रात्री 9:30च्या बातमीपत्रात निमंत्रित करण्यात आलं आहे. तेव्हा पुन्हा भेटूया पुढच्या बातमीपत्रात आपल्या सह्याद्री वाहिनीवर. नमस्कार.